नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर कोचिंग क्लासेसमध्ये आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. मागच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज या घटकाचा अभ्यास केला आहे. आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण क्रमवार समसंख्यांची बेरीज आणि क्रमवार विषम संख्यांची बेरीज या दोन घटकांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी जवाहर नवोदय प्रवेशपूर्व परीक्षा इयत्ता 5वी आणि शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी या दोन परीक्षांची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हे तीनही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. या घटकावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे कशी शोधायची हे आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. चला तर मग आज पाहूया क्रमवार समसंख्यांची बेरीज. विद्यार्थी मित्रांनो, क्रमवार समसंख्यांची बेरीज या घटकावर आधारित विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधण्यासाठी आपल्याला खालील सूत्राचा वापर करावयाचा आहे. सूत्र आहे शेवटची संख्या छेद 2 गुणिला कंसामध्ये शेवटची संख्या छेद 2 अधिक 1. या सूत्राचा वापर करून आपण या घटकावर आधारित काही प्रश्न अभ्यासूयात. प्रश्न क्रमांक 1. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज किती? सर्वप्रथम या ठिकाणी आपण पहिल्या 10 समसंख्या लिहू. पहिल्या 10 समसंख्या बरोबर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 या पहिल्या 10 समसंख्या आहेत. यातील शेवटची संख्या आहे बरोबर 20 आणि म्हणून पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज बरोबर. आता सूत्र या ठिकाणी आपण वर लिहिलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी ते लिहित नाहीये. सरळ सरळ आपण संख्या या ठिकाणी मांडूयात. शेवटची संख्या आहे 20, त्याला छेद 2 गुणिला कंसामध्ये परत शेवटची संख्या छेद 2 अधिक 1. या ठिकाणी 20 ला 2 ने भाग द्या. बे 1 बे, बे 10 20.
या ठिकाणी सुद्धा 20 ला 2 ने भाग द्या, बेक बे, बेदाहे 20. 10 गुणिला कंसामध्ये 10 अधिक 1 11 बरोबर 110. आणि म्हणून आपले अचूक उत्तर आहे 110. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज आहे 110. अशा पद्धतीने या घटकावर आधारित कुठलाही प्रश्न विचारला तर या सूत्राचा वापर करून आपण प्रश्नाचं अचूक उत्तर शोधू शकतो. यानंतर आपण पाहूयात क्रमवार विषम संख्यांची बेरीज. आजचा दुसरा घटक आहे क्रमवार विषम संख्यांची बेरीज. विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर आधारित कुठलाही प्रश्न विचारला तर खालील सूत्राचा उपयोग आपल्याला करायचा आहे. सूत्र आहे शेवटची संख्या अधिक 1 छेद 2 चा वर्ग. आता या सूत्रावर आधारित काही प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी करूयात. प्रश्न क्रमांक 1. पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज किती? बेरीज किती? सर्वप्रथम या ठिकाणी आपण पहिल्या 10 विषम संख्या लिहून घेऊ. पहिल्या 10 विषम संख्या बरोबर 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19. या ठिकाणी शेवटची संख्या आहे 19. शेवटची संख्या बरोबर 19. आणि म्हणून पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज बरोबर. आता सूत्र आधीच आपण वर या ठिकाणी लिहिलेलं आहे. या सूत्राचा उपयोग आपल्याला करायचा आहे. शेवटची संख्या आहे 19 अधिक 1 छेद 2 चा वर्ग बरोबर 20 छेद 2 चा वर्ग. या ठिकाणी आधी 20 ला 2 ने भाग द्या, बेक बे, बेदाहे 20 बरोबर 10 चा वर्ग. 10 चा वर्ग म्हणजे 10 गुणिला 10 बरोबर 100. तर अशा पद्धतीने या घटकावर आधारित विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं अचूक उत्तर आपण या सूत्राचा उपयोग करून शोधू शकतो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मागील व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण
या 3 घटकांचा अभ्यास केलेला आहे. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, क्रमवार विषम संख्यांची बेरीज आणि क्रमवार समसंख्यांची बेरीज. जे विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशपूर्व परीक्षा इयत्ता 5वी आणि शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी या परीक्षांची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ लेक्चर अत्यंत उपयुक्त आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नवोदय प्रवेशपूर्व परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे क्लास करायचे असतील ते विद्यार्थी गुगल प्ले स्टोअरला जाऊन स्कॉलर कोचिंग क्लासेस या नावाचे ॲप डाउनलोड करून ऑनलाईन प्रवेश घेऊन या परीक्षांची तयारी करू शकतात.